क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके. जळका येथे खेळ व क्रीडा स्पर्धेचे आयोजन. क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण आणि जिंकण्याची सकारात्मक वृत्ती निर्माण होते. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली क्रीडा क्षमता अशा स्पर्धांच्या माध्यमातून उजागर होते. ही बाब अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील जळका येथील प्रतिभा आश्रमशाळेत खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती रायगाव अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुशीलाताई तुमराम, प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी केशव पवार, तहसीलदार अमित भोईटे, सहाय्यक गटविकास अधिकारी भारती इसाळ, गट शिक्षणाधिकारी नवनाथ लहाने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र डवरे, विस्तार अधिकारी निलेश दाभाडे, ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चव्हाण, शिलाताई सलामे, उषाताई भोयर, छायाताई पिंपरे, वंदना कुटे, संजय काकडे, गजानन लडी, अनिल नंदुरकर, पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, क्रीडा सचिव सागर इंझाळकर, बबनराव भुंगारे, केंद्रप्रमुख मुकेशचंद्र भोयर, डॉक्टर कल्पना डवले, केंद्रप्रमुख संजय पांडे, राजहंस मेंढे, मुख्याध्यापक राजू रोहनकर आदींची उपस्थिती होती. कप बुलबुल उत्सव सांघिक व वैयक्तिक खेळ यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा, त्यांच्या उपजत गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जळका येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विरगाव या शाळेने कोलामी नृत्य व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जळका यांनी गोंडी नृत्य सादरीकरणाने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत या नृत्यांनी रंगत आणली. यावेळी मंत्री महोदयांनी पिंपळापूर विरुद्ध सराटी मुलींच्या कबड्डीच्या अंतिम सामन्याचे प्रत्यक्ष निरीक्षणही केले. या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा आज शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळका रायगाव केंद्रप्रमुख डॉक्टर कल्पना डवले, खैरी केंद्रप्रमुख हरिदास वैरागडे, वाडोना केंद्रप्रमुख संजय पांडे, सावरखेडा केंद्रप्रमुख मुकेशचंद्र भोयर, धानोरा केंद्रप्रमुख दीपेश शेंडे, क्रीडा सचिव सागर इंझळकर, जिल्हा परिषद शाळा जळका मुख्याध्यापक जगदीश ठाकरे व सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.